नमस्कार शेतकरी बांधवांनो, नमस्कार. आपण पाहिलं असेल बच्चूभाऊ कडू यांनी जे आंदोलन उभा केलं होतं त्या आंदोलनाचं यश आलंय म्हणून कित्येक लोक समाधानी होते. कर्जमाफी होणार, प्रत्येक शेतकऱ्याला त्या ठिकाणी 50,000 रुपये अनुदान मिळणार आणि त्याचं सरसकट कर्जमाफी होणार अशा प्रकारचं निवेदन महाराष्ट्र सरकारनं दिलं होतं. त्या प्रकारचं आंदोलन त्या ठिकाणी उभं केलं आणि बच्चूभाऊ मुंबईला गेले आणि त्यांनी सांगितलं की 2026पर्यंतची जी काही थकीत कर्जमाफी असेल ती आपण करून टाकू अशा प्रकारचं शासनानं सांगितलेलं आहे. पण तुम्ही कालचं जर पाहिलं असेल तर बच्चूभाऊ कडू स्वतः एका पक्षाचे मालक असताना ते आता दुसऱ्या पक्षात जाऊन नोकर झालेले आहेत असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. मित्रांनो, बरेच दिवस झालं बच्चूभाऊ कडू आपल्याला पाहायला मिळत होते की ते एका स्वतंत्र पक्षाचे, प्रहार पक्षाचे नेते होते, संघटन त्यांचं होतं. पण आता ते कुठेही राहिलेलं नाही. ते आता स्वतंत्र होत त्यांनी प्रहार पक्षाला एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षामध्ये विलीन केलेलं आहे. त्याच्यामुळे बच्चूभाऊ कडू आता शेतकऱ्याचे न राहता, अपंगाचे न राहता ते आता एकनाथ शिंदे साहेब यांच्या पक्षाचे झालेले आहेत. म्हणूनच त्यांनी कुठल्याही प्रकारे दबाव टाकला नाही, कुठल्याही प्रकारे कर्जमाफीच्या घोषणेबद्दल ब्रशब्द वापरलेला नाही. त्यांनी त्या ठिकाणी पक्षप्रवेश करून आपली पोळी भाजून घेतलेली आहे आपल्याला यातून दिसून येत आहे. मित्रांनो, अशा सर्व लोकांना इथून पुढे लक्षात ठेवून त्यांच्या मागे न राहता रविराज साबळे यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांना कुठलीही किंमत न देता त्यांना हाकलून दिले पाहिजे असं सर्वांना वाटत आहे. आणि त्यांना कुठलीही काडीची किंमत न देता, त्यांना शेतकरी संघटनेचा नेता न मानता त्यांना कुठलीही किंमत देऊ नये अशा प्रकारचा प्रत्येक शेतकऱ्याच्या मनामध्ये प्रश्न आहे. कारण 2026 असेल, डिसेंबर असेल, जानेवारी असेल, फेब्रुवारी, मार्च असेल, मार्च एंडिंगपर्यंत आपण त्या ठिकाणी कर्जमाफी करणार आहोत आणि प्रत्येक शेतकऱ्याला कर्जमाफी देणार आहोत असं सांगितलं होतं. आता बरेच शेतकरी आपलं ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबरमध्ये थकीत आहेत. पण जे त्यांनी तारीख सांगितलेली आहे त्या तारखेपर्यंतच कर्जमाफी मिळणार आहे अशा प्रकारचं सांगितलं जात आहे. आणि त्याच्यामध्ये बी अटी निकष इतक्या प्रमाणामध्ये लावले आहेत की प्रत्येक शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळणार नाही. अशा दुर्दैवी सरकारने, बच्चूभाऊ कडूने त्या ठिकाणी शेतकऱ्यांना फसवण्याचं काम केलं आहे. नक्कीच त्यांना त्याची शिक्षा मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? बच्चूभाऊ कडून त्या ठिकाणी प्रहार संघटना सोडून ते जे गेलेले आहेत ते योग्य केलं आहे का? मला कमेंटद्वारे कळवा. धन्यवाद.